कधी विचार केलाय का की भारतासारखा एवढा मोठा देश नक्की चालतो कसा? म्हणजे ही जी प्रचंड प्रशासकीय यंत्रणा आहे, जे लाखो सरकारी कर्मचारी आहेत, जे रोज देशाचा कारभार सांभाळतात, यांच्या कामावर नियंत्रण कोण ठेवतं? यांचे नियम कोण बनवतं? चला, आजच्या भागात आपण याच प्रश्नांच्या खोलात जाऊया. आज तर खरा प्रश्न आहे नाही का? या सगळ्या कर्मचाऱ्यांची भरती, त्यांचं व्यवस्थापन, त्यांच्या नोकरीचे नियम आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना मिळणारं संरक्षण, हे सगळं येतं कुठून? आणि याचं उत्तर खरं तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण ते थेट आपल्या संविधानात दडलेलं आहे. आता हे जे इतकं मोठं वर्कफोर्स आहे, ते काही कसंही चालत नाही. त्यांच्यासाठी आपल्या संविधानातच एक अगदी स्पष्ट आणि तपशीलवार आराखडा दिलेला आहे. आणि तोच आराखडा आपण आता समजून घेणार आहोत. तर हा सगळा जो काही आराखडा आहे, तो आपल्याला थेट आपल्या संविधानाच्या भाग 14 मध्ये सापडतो. अनुच्छेद 308 ते 323 हा संपूर्ण भाग फक्त आणि फक्त ह्याच विषयाला वाहिलेला आहे. तो 2 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. एका भागात आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती आणि दुसऱ्या भागात आहे लोकसेवा आयोगांची माहिती. एक सोपी कल्पना करून बघा. समजा भारत सरकार ही एक प्रचंड मोठी कंपनी आहे, तर मग तिचं HR डिपार्टमेंट कोण असेल? बरोबर, लोकसेवा आयोग. त्यांची भूमिका खूप खूप महत्त्वाची आहे. चला, तीच आता समजून घेऊया. तर इथे येतो अनुच्छेद 315, जो सांगतो की लोकसेवा आयोग या घटनात्मक संस्था आहेत, म्हणजे त्यांची निर्मिती थेट संविधानातून झाली आहे. आणि त्यांची मुख्य जबाबदारी काय? तर केंद्र आणि राज्य स्तरावर सरकारी सेवांसाठी योग्य उमेदवार निवडणं आणि सरकारला महत्त्वाचा सल्ला देणं. आणि ही जी रचना आहे ना, ती अगदी सरळ सोपी आहे. संपूर्ण देशासाठी एक म्हणजे UPSC, प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र आयोग म्हणजे SPSC, आणि जर गरज पडली तर 2 किंवा अधिक राज्यांच्या संमतीने एक जॉईंट कमिशन म्हणजे संयुक्त आयोगही स्थापन केला जाऊ शकतो. बरं, मग या इतक्या महत्त्वाच्या आयोगांवर सदस्य म्हणून नेमणूक कोणाची होते? त्यांच्यासाठी काही पात्रता आहेत का? त्यांचा कार्यकाळ किती असतो? हे नियमही संविधानातच दिलेले आहेत. आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण संविधानाने आयोगाच्या सदस्यांसाठी कोणतीही विशिष्ट पदवी किंवा शैक्षणिक पात्रता अनिवार्य केलेली नाहीये. मग खरी अट आहे तरी काय? तर खरी अट आहे अनुभवाची. अनुच्छेद 316 असं सांगतो की आयोगाच्या सदस्यांपैकी किमान अर्धे म्हणजे 50% सदस्य असे असले पाहिजेत ज्यांना भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या सेवेचा कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे बघा, इथे एक गोष्ट स्पष्ट होते की संविधानाने पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभवाला जास्त महत्त्व दिलं आहे. आता त्यांच्या कार्यकाळातही एक छोटा पण महत्त्वाचा फरक आहे. दोन्ही आयोगांच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचाच असतो, पण निवृत्तीचं वय वेगळं आहे. UPSCचे सदस्य वयाच्या 65व्या वर्षापर्यंत काम करू शकतात, तर राज्याच्या आयोगाचे सदस्य वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होतात. या दोन्हीपैकी जे आधी घडेल तो त्यांचा कार्यकाळ मानला जातो. ठीक आहे, तर हे आयोग नक्की काय काम करतात? परीक्षा घेणं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या पलीकडे त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्यांची सगळ्यात प्रसिद्ध भूमिका तर अर्थातच परीक्षा घेण्याची आहे. UPSC आणि SPSC हे दोन्ही आयोग वेगवेगळ्या सरकारी पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करतात. पण याशिवाय जिथे काही विशेष कौशल्य लागतं अशा पदांसाठी राज्यांना संयुक्त भरती योजना तयार करायलाही ते मदत करतात. पण त्यांचं काम फक्त परीक्षा घेण्यापुरतं मर्यादित नाहीये. त्यांची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि ती म्हणजे सरकारला सल्ला देण्याची. खरं तर काही बाबतीत सरकारला त्यांचा सल्ला घेणं बंधनकारकच आहे. आता अनुच्छेद 320 काय सांगतो बघा. भरती कशी करायची, प्रमोशनचे नियम काय असावेत, किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर काय प्रक्रिया असावी, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर सरकारला आयोगाचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. आणि यामुळेच प्रशासकीय प्रक्रियेत एक प्रकारची निष्पक्षता आणि सातत्य टिकून राहतं. आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर थोड्याशा नाट्यमय भागाकडे. इथे एका बाजूला आहे राज्याचा अमर्याद अधिकार आणि दुसऱ्या बाजूला आहे सरकारी कर्मचाऱ्याला मिळालेलं घटनात्मक संरक्षण. मग यातला समतोल साधला कसा जातो? अनुच्छेद 310 हा डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर किंवा प्रसादपर्यंत पदावर राहण्याचा सिद्धांत मांडतो. याचा सरळ अर्थ असा होतो की कोणताही सरकारी कर्मचारी राष्ट्रपतींची किंवा राज्यात राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच आपल्या पदावर राहू शकतो. हा अधिकार तर अगदी निरंकुश वाटतो, नाही का? तर मग प्रश्न हाच उरतो की या मर्जीचा खरा अर्थ काय आहे? म्हणजे सरकारला वाटलं म्हणून ते कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणाशिवाय कामावरून काढून टाकू शकतं का? तर याचं उत्तर आहे नाही.
आणि इथेच संविधानाची दुसरी संरक्षणाची बाजू समोर येते. आणि इथेच पिक्चरमध्ये येतो अनुच्छेद 311. हेच ते घटनात्मक कवच आहे जे त्या डॉक्ट्रिन ऑफ प्लेजरवर मर्यादा घालतं. हे कवच काय सुनिश्चित करतं तर सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निर्भयपणे काम करू शकतील. ह्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकण्यापूर्वी एक योग्य आणि निष्पक्ष चौकशी होणं अनिवार्य आहे. त्याला त्याच्यावरचे आरोप कळले पाहिजेत आणि स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळायलाच हवी. पण कहाणी इथेच संपत नाही. हे जे शक्तिशाली घटनात्मक संरक्षण आहे ना, त्यालाही काही अपवाद आहेत. म्हणजे अशा काही खास परिस्थिती आहेत जिथे हे संरक्षण लागू होत नाही. कोणत्या आहेत या परिस्थिती? पहिलं, जर एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाली असेल. दुसरं, जर काही कारणामुळे चौकशी करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्यच नसेल. आणि तिसरं, जर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल. तर अशा अपवादात्मक परिस्थितीत अनुच्छेद 311 अंतर्गत मिळणारे चौकशीचे संरक्षण लागू होत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या संविधानाने एक खूप नाजूक संतुलन साधलं आहे. एका बाजूला सरकारला प्रशासकीय अधिकार दिले आहेत, तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांना कोणत्याही मनमानी कारवाईपासून संरक्षण देऊन त्यांचं स्वातंत्र्य जपलं आहे. आता जाता जाता एक विचार. अशी प्रशासकीय सेवा जी कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे आणि फक्त कायद्याच्या आधारावर काम करू शकते, अशी सेवा कोणत्याही लोकशाहीच्या आरोग्यासाठी इतकी महत्त्वाची का असते? यावर नक्की विचार करा.